हेलो फ्रेंड्स, नमस्ते। स्वागत है आपका मेरे नए ब्लॉग में। तो दोस्तों, अभी टाइम हो चुका है 11, साढ़े 11, 12 बज रहे रहेंगे, जो भी बज रहे रहेंगे। तो दोस्तों, मैं आ गया हूँ अभी रोड पर। तो अभी मैं पोर्टर चालू कर दिया, मतलब पोर्टर नहीं चालू किया दोस्तों, मैंने किया है मैजिक पिन चालू। मैं बोला आज पहले मैजिक पिन करते हैं, उसके बाद जो मैजिक पिन के बाद अगर समझो मैजिक पिन सही रहेगा तो फिर उसके बाद मैं मैजिक पिन करूंगा, नहीं तो फिर पोर्टर करूंगा। मैंने सोच लिया था, बोला दोनों में से जो अच्छा रहेगा आज उधर मैं काम करूंगा। तो दोस्तों, मैंने मैजिक पिन का चालू कर दिया है। अब मैं वेट कर रहा हूँ ऑर्डर का वेट कर रहा हूँ दोस्तों। तो दोस्तों, अगर मेरा आपको वीडियो अच्छा लगता रहेगा तो मुझे सपोर्ट करिए, सब्सक्राइब करिए चैनल को, और लाइक करिए, कमेंट करिए। कुछ अगर आपको ऐसा लगता रहेगा वीडियो में तो आप कमेंट भी कर सकते हैं, तो कमेंट भी ज़रूर करिएगा दोस्तों। तो दोस्तों, मैं वेट करता हूँ तो ऑर्डर आने का वेट करता हूँ मैं दोस्तों। अभी तक कोई ऑर्डर आया नहीं दोस्तों। तो फाइनली दोस्तों, मुझे एक ऑर्डर आया था मैजिक पिन पर, तो मैं उसे एक्सेप्ट कर लेता हूँ दोस्तों, और निकल पड़ता हूँ फिर मैं पिकअप लोकेशन पर, रेस्टोरेंट पर निकलता हूँ मैं दोस्तों। देखता हूँ कौन सा ऑर्डर है, क्या है, दिखाता हूँ आपको। तो दोस्तों, फाइनली पहुंच चुका हूं मैं ड्रॉप लोकेशन पर, मतलब सॉरी, ड्रॉप लोकेशन बोल रहा हूं आपको, पिकअप लोकेशन पे पहुंच गया हूं दोस्तों। तो अभी देखते हैं क्या, किधर है ये रेस्टोरेंट, क्या है। कुछ दिख तो नहीं रहा है, मैं यहाँ पे वहाँ पे देख रहा हूँ, दिख नहीं रहा था। फिर मैं देखता हूँ, फिर भी इधर उधर में देखना तो अभी चाहिए, अभी किधर देखेंगे तो ही मालूम पड़ेगा। यहाँ वहाँ देखता हूँ तो पता चलता है मेरे बाजू में ही रहता है, देखो ये मेरे बाजू में ही है। अभी इधर आगे क्या होता है अभी आप खुद ही देखो दोस्तों, इधर क्या हो गया आपको पता चलेगा इधर क्या। एकदम मेरा ना कसम से दिमाग खराब हो गया मेरा। आप देखो आगे क्या होता है अभी पार्सल आगे। 8979। सर हे नाही ना आली ऑर्डर नाही ना आली आम्हाला. हो, ऑर्डर हे काय तुमचं ते नाही तर काय नाव आहे तुमचं? पिझ्झा पिलियानो काय? पिझ्झा आणि बर्गर हाऊस पिझ्झा पिलियानो डिलक्स हे नाही दुसरं आहे. कुठं आहे मग? काय माहीत नाही मला बी. आता मित्रांनो, इथं झालं काय मी तुम्हाला सांगतो। आता लोकेशनवर जसं आलो मी, लोकेशनवर आल्यानंतर ये ऍक्च्युली पहिले तर तुम्हाला सांगतो, हे जे चॉल टाईप आहे, म्हणजे चॉल आहे, गली आहे त्यामध्ये, म्हणजे ना चॉल कसे असतात, आपले घरं असतात, या साईडला पण घरं, त्या साईडला पण घरं, दोन्ही साईडला घरं होते, ठीक आहे। तर आता एक चॉल टाईप आहे, कुठे कुठे बिल्डिंग पण आहेत चॉल मध्ये। तर तर झालं काय, मी इथं आलो, आता इथं बोर्ड बी लावलेलं आहे बघा, म्हणजे हे घरातून म्हणजे ऑर्डर देतात, पिझ्झा बर्गर वगैरे काय पण, म्हणजे जे ऑर्डर आलं ते बनवून देतात ते लोक, ठीक आहे। तर झालं काय,
मी आलो आणि मी दरवाजा नॉक केला, बाहेरून हा पोरगा आला, म्हणजे आतून हा पोरगा आला म्हणजे बाहेर. तर मी त्याला बोललो बाबा ऑर्डर आहे. तर त्याला मी आयडी नंबर पण सांगतो. तो बोलतो नाही नाही इथं काय ऑर्डर नाही आली आहे. बोललो दादा लोकेशन इथं संपले, दाखवते पण इथंच आहे. बोललो ऑर्डर तर इथंच आहे बोललो तुमच्याकडं. तर मी त्याला आयडी तुमचे जे यांच्याकडे कसं म्हणजे असतं माहिती का, हे जे रेस्टॉरंट म्हणजे रेस्टॉरंट नाही, हे एक म्हणजे कसं एक घरातून म्हणजे एक असं म्हणजे हे ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन असते, म्हणजे हे फक्त ऑनलाईनच चालतं. म्हणजे तुम्ही पिझ्झा बर्गर वगैरे ऑनलाईनच मागू शकता, तुम्ही ऑफलाईन इथं खाऊ नाही शकत आणि येऊ पण शकत नाही. हे फक्त ऑनलाईन साठी आहे. आता याच्यामध्ये कसं असतं की याच्यामध्ये भरपूर आयडिया असतात त्यांच्या. कमीत कमी एक एक या शॉप असे शॉपमध्ये 2-4 आयडिया असतात. आणि 2-4 आयडियाचं काय होतं की 2-4 आयडियाचे वेगळे वेगळे नाव असतात. आता मी इथं मला जे ऑर्डर ज्या आयडीने पडलं होतं ते पिझियानो काहीतरी पिझियानो काहीतरी नाव होतं. तर मी त्याला विचारलं पिझियानो इथंच आहे का तुमचं? तो बोलतो नाही नाही माहित नाही मला. म्हणजे त्या मुलाला काहीच माहित नसतं. म्हणजे तो पण आता बिचारा काय करणार, त्याला बी जेव्हा मालक सांगणार तर माहित पडणार ना, त्याला काहीच माहित नसतं. तर मी त्याला बोलतो यार ऑर्डर तिथंच पडली आहे. तर मी खूप वेट करतो यार, बोलतो मी विचार करतो यार ऑर्डर इथंच पडली आहे. त्याला आयडी नंबर पण सांगतो, बोलतो नाही इथं नाही पडली, इथं नाही पडली. मग तेवढा वेळ तो टाइमपास इकडे तिकडे होता माझा. तो बोलतो नाही पडली सर, इथलची नाही, इथलचं नाही. तो एकच बोलतो इथलचं नाहीये, इथलचं नाहीये, इथं नाहीये, इथं नाहीये. बोल यार लोकेशन इथं आहे, तुमचं दाखवतं पण इथंच आहे. पिझ्झा हॅलो. घ्यायला आलो म्हणजे बर्गरचा ऑर्डर होता. तो बोललो बर्गरचं तुम्ही देतात ना, बोललो बोला हा बर्गर आम्ही बनवतो. बोल पण इथं ऑर्डर नाही ना. मग त्याच्यानंतर काय होतं मित्रांनो की हा आता हा हे बघा हे फोन लावतोय बघा, हा फोन लावतोय कोणाला, मालकाला. तर मालकाला फोन लावतो, मालकला विचारतो मग की बाबा असं असं आयडी असा ऑर्डर आलाय का. तर मी त्याला सांगतो पण यार मॅजिक प्रिंटचा ऑर्डर आहे. मग तो मालक बोलतो हा हा असा असा ऑर्डर आला आहे, हा त्यांना देऊन टाक, नाही का, म्हणजे असं काहीतरी त्यांचं बोलणं होतं. तर मी समोरच उभा आहे बघा, आता मी तुम्हाला सांगतो. अच्छा तू करणार नाही. नाही ते काही नाही आली आली. मग नाही मला नाही त्यातलं झालंय का ऑर्डर रेडी? नाही ना माहीतच नव्हतं मला. अरे काय आता किती वेळ लागेल? 5 मिनिट. मग तो मला काय बोलतो, झालं बोलतो, हा नाही सर बोलतो इथंच ऑर्डर आहे. मी बोललो यार काय यार इथंच ऑर्डर आहे, तुम्ही बोलता नाही नाहीये. बघ मेन गोष्ट काय माहिती का मित्रांनो, त्या मुलावर पण काय माहित नसतं. तो मुलगा स्वतः त्याला मी विचारतो हे आयडी इथलचीच आहे का, तो बोलतो नाही नाही मला माहित नाही. तर होतं काय मित्रांनो माहिती का, आता बघा जिथं ऑर्डर पडली आहे त्या मालकाला पण गरज नाही. आता गरज आहे मला, मी गेलो तिकडं, मी थांबलोय, मी इन्क्वायरी करतोय, मी सगळं करतोय बरोबर. आता दुसरा कोणी रायडर असं एवढ्या वेळ कोणी थांबत नाही, सहज गेला असं निघून. मग तो मला बोलतो थांबा, मी आता ऑर्डर रेडी करतो, 10 मिनिटं थांबा मी रेडी करतो. तर 10 मिनिटाचे जास्त होऊन जातात, तरी मी त्याला बोलतो ठीक आहे जाऊ द्या. आता काय आता ऑर्डर घ्यायला आलोय तर करावंच लागलं आपल्याला काम. पण गोष्ट काय होती मित्रांनो बघा, मी बसलोय आता इथं, आता मी मला ऑर्डर बनतो तर काय करू, आता मी थांबलो म्हणजे इथं बसतो मित्रांनो. आणि सकाळचा पहिलाच ऑर्डर असतो माझा हा, आणि पहिल्या ऑर्डर मध्ये असं होतं एवढा लेट होऊन जातो मी इकडं. कमीत कमी मला वाटतं अर्धा तास तर मला इथंच जातात, अर्धा पाऊण तास का जातात, कारण की ते विचारण्यामध्ये पूछण्यामध्ये पहिले विचारपूस मध्येच माझा 15-20 मिनिटं जातात बरोबर. त्यानंतर 10-15 मिनिटं हा थांबवतो मुलगा ते बनवण्यामध्ये, मग असा वेळ माझा जातो. मग मला शेवटी पार्सल भेटतो, गाडी काढतो, मग मी निघतो डायरेक्ट पार्सल द्यायला लोकेशनवरती, ड्रॉप लोकेशनवरती. आता मी ड्रॉप लोकेशनवर पोहोचतो मित्रांनो पार्सल द्यायला. तर मिळूया आपण ड्रॉप लोकेशनवर.
तर मित्रांनो मी ड्रॉप लोकेशनवर आलोय. आता मी तेच बघतो ऍड्रेस कुठे आहे, सोसायटीचं नाव बघत होतो मी की कुठे आहे काय आहे. मग त्यांना फोन पण करतो मी कस्टमरला की बाबा मी आपल्या लोकेशनवर आलोय, मला कुठे सांगा मी येतो. मग तो समोरच मी जिथं उभा आहे ना ते समोरच तो असतो, त्याचं घर असतं म्हणजे सोसायटी असते, तो तिथून हात देतो मला. मग मी काय करतो, मग सरळ मी तिकडे जातो, त्यांना पार्सल देतो. आता बघा मी सरळ त्यांनी मला हा हात दिलाय बघा, मी लगेच निघतो तिकडं. बघा इथंच उभा आहे बघा तो व्यक्ती, बघा इथंच उभा आहे बघा. मग यांना पार्सल देतो, सरांना मी पार्सल देतो, OTP घेतो. तर मित्रांनो पहिला ऑर्डर कंप्लीट झाला होता आपला. मग मी काय करतो, लगेच निघतो. जसं मी OTP घेतो आणि एक्सेप्ट होतात लगेच लगेच मी काय करतो, निघतो. मग मी वेट करतो दुसरा ऑर्डर कुठला येतो, मग दुसऱ्या ऑर्डरसाठी निघतो. मग वेट गाडी चालवतो, बघतो कुठला ऑर्डर येतो का. मग चालतो 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 बघतो कुठला ऑर्डर येतो का, बघू पुढं. फायनली मित्रांनो मला एक मॅजिक पेनहून परत दुसरा एक ऑर्डर पडतो. दुसरा ऑर्डर पडल्यानंतर मित्रांनो मी गाडी थांबवतो, ऑर्डर एक्सेप्ट करतो. तर फायनली मित्रांनो लोकेशन जवळ आलोय. हे थोडं पुढं मला नाही का सरळ रस्ता दिसतोय का तुम्हाला, थोडं पुढंच आहे रेस्टॉरंट. तर मी रोड थोडा खराब असतो, तर त्यामुळे मी हळूहळू गाडी पुढे घेतो. कारण की माझी गाडीचा प्रॉब्लेम काय ना मित्रांनो, माझी गाडी आहे ना स्लिप करते, त्याचे टायर एकदम चिकने आहेत. ओलाची गाडीचे ना टायर एकदम चिकने आहेत, माहिती का तुम्हाला. एकदम चिकने म्हणजे विचारू नका, की भीती वाटते चालवायला. रेतीमध्ये थोडे खडे खोडे असले ना तर तिथं मी हळू चालवतो. पाण्यामध्ये तर मी एकदमच हळू चालवतो, कारण की पाण्यामुळे मी 2 वेळा पडलोय, याच गाडीने 2 वेळा पडलोय. 5-6 दिवस असेच माझे वेस्ट झालेत. पायाला लागलं, दोन्ही पायाला लागतं, पडलो की दोन्ही पायाला लागतं. ही गाडीवरती असंच सिस्टम आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला चला ठीक आहे, आता मी लोकेशनवरती आलोय बघा बरोबर एकदम. तर मी या लोकेशनवर आल्यानंतर ना मित्रांनो काय होत माहिती का, इथं मला रेस्टॉरंट वगैरे काही दिसत नाही. इथं काहीच दिसत नाही रेस्टॉरंट वगैरे. मी शोधतो इकडं, बघतो इकडं तिकडं, पुढं आहे का माग आहे का कुठे काय शोधतो, पण मला काय रेस्टॉरंट मिळत नाही. तर रेस्टॉरंटचं नाव काय असतं तुम्हाला सांगू का, मराठा ढाबा. मराठा ढाबा नाव असतं रेस्टॉरंटचं, ठीक आहे. तर मी इकडे तिकडे शोधतो. आता ही गल्ली दिसते का तुम्हाला, या गल्लीमध्ये लोकेशन दाखवत असतं ते, हे समोर सोसायटीमध्ये. मी बोललो आता परत बोललो घरामध्ये जावं लागेल का, घरामधूनच ऑर्डर आहे का परत. तर मी काय करतो, इथं तिथं बघतो, मला काही सापडतच नाही. ते जे रेस्टॉरंट आहे ना मराठा धाबा, ते काही सापडत नाही. मी इकडं तिकडं बघतोय, बोललो अरे कुठे आहे यार. मग मी काय करतो, त्या कस्टमरला फोन करतो, रेस्टॉरंट वाल्यांना फोन करतो. इथं होतं काय मित्रांनो बघा, ही दुसरी ऑर्डर आहे माझी मॅजिक पिनची. सकाळची पहिली ऑर्डर ती होती, तिथं तुम्ही बघितलं काय झालं होतं. आता या दुसऱ्या ऑर्डर मध्ये बघा होतं काय. आता मी कमीत कमी नाही का 5 किलोमीटर आलोय लोकेशन वरती, 5 किलोमीटर. का
5 किलोमीटर हे पिकअप करायला आलो लोकेशन वरती. आता इथं होतं काय बघा, मी त्यांना फोन लावला, मी फोन करतोय, बात करतोय मी त्यांच्याशी. तर जसं मी त्यांना फोन ते उचलतात मला बोलतात, मी त्यांना बोलतात सर मी मॅजिक पिन वरून आलोय, बोलो पार्सल कुठे, तुमचं रेस्टॉरंट कुठे, मी ते विचारतो सर रेस्टॉरंट कुठे. तर तो माणूस काय बोलतो मला माहिती का, नाही नाही सर ऑर्डर कॅन्सल आहे, ती कॅन्सल आहे ऑर्डर, ती कॅन्सल आहे. बोलो कॅन्सल आहे, पण बोलो माझ्याकडे तर दाखवते ऑर्डर. बोले नाही नाही ते कॅन्सल आहे, बोले कॅन्सल आहे, तर आमचं रेस्टॉरंट बंद आहे, ते असं आहे तसं आहे हे ते. तर मी बोलतो यार तुमचं रेस्टॉरंट बंद आहे काय आहे, तुम्हाला ऑर्डर नाही द्यायची काय असेल तुमचं, मग तुम्ही ऑर्डर एक्सेप्ट करू नका ना. पण ऑर्डर एक्सेप्ट नका करू ना, मग तुम्हाला जर नाही द्यायचं ऑर्डर द्यायचंच नाही तुम्हाला. आता एवढा लांब रायडर 5 किलोमीटर 5.5 किलोमीटर आलाय, शोध करतोय तुमच्या रेस्टॉरंट कुठे, एवढा उन्हात आणाचा, तुम्हाला थोडं तरी म्हणजे हाय का नाही. मित्रांनो एवढा राग येतो ना, असा म्हणजे डोकं असं होऊन जातं ना की बाबा काय बोलू यांना. एवढं मी हे झालो ना, बोललो शॉक झालो मी, एकदम शॉक. बोललो मी आजचा दिवसच माझा खराब आहे बोललो पूर्ण. एक तर पहिल्या ऑर्डर मध्ये असं झालं मॅजिक पिन मध्ये, दुसऱ्या ऑर्डर मध्ये तर असं झालं बोललो. 5-5.5 किलोमीटर मी आलोय लांब ऑर्डर घ्यायला, मला असं जवाब भेटतो की बाबा नाही नाही ऑर्डर कॅन्सल आहे, आमचं रेस्टॉरंट बंद आहे का, असं आहे तसं आहे. मित्रांनो मला एवढं दुःख होतं, एवढा मला मी परेशान होऊन जातो ना, कारण की एवढं उन्हात आणाचं फिरतोय मी, वरतून असे हे होतात. मग मी काय करतो, मग मी बोलतो सर ठीक आहे आता काय बोलू, मी काय बोलतो त्यांना, मी काय बोलू त्यांना आता, ठीक आहे. आता मला एवढं माहिती आहे की आता ऑर्डर ते बोलताय कॅन्सल केली, ऑर्डर कॅन्सल असती तर माझ्या इथं दिसली नसती. आता मी बोललो इथं थांबून मतलब नाहीये. आता दुसरी गोष्ट, समजा आपण मॅजिक पिनच्या सपोर्ट टीमला आपण कॉल करतो या त्यांना मेसेज टाकतो, तर त्यांचा लगेच ताबडतोब आपल्याला रिस्पॉन्स नाही मिळत. ताबडतोब तुम्हाला कधी रिस्पॉन्स नाही मिळणार मॅजिक पिन वरती. बाकी ऍप तर सांगू शकत नाही, पण मॅजिक पिन मी चालवतो तुम्हाला सांगतो, मॅजिक पिनचा रिस्पॉन्स काही मिळत नाही. पटकन तुम्हाला रिस्पॉन्स नाही मिळत. जसं तुम्ही समजा तुमचा काही प्रॉब्लेम झाला, समजा तुमचा ऑर्डर भेटतोय किंवा नाही भेटतोय का, किंवा काही असेल की तुम्हाला ऑर्डर कॅन्सल झालाय का, काही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर असेल पाहिजे त्यांच्याकडून, तर तुम्हाला लगेच भेटणार नाही. कमीत कमी 2-3 तासानंतर त्यांचा फोन येतो. कोणाचा, मॅजिक पिन वाल्यांचा, सपोर्ट टीमचा. तर मी येड्यावाने काय केलं, मी तिथंच उभा राहिलो, मला माहिती माझे 5 रुपये हे लोक कट करणार, चुकी त्यांची, सगळं त्यांचं, पण दंड मला 5 रुपये मला देणार ते लोक. कारण की ऑर्डर समजा आता मी इथून गेलो ना पुढं, समजा हे ऑर्डर या लोकेशनवर मी हटलो, समजा 1 किलोमीटरच्या बाहेर गेलो या लोकेशनवरून, तर माझे 5 रुपये कट होणारच होणार. ठीक आहे, एवढं तर मला माहित होतं, कारण की हर बार असंच होतं. कारण की ऑर्डर आपण समजा रायडरने ऑर्डर कॅन्सल केली, रायडरनी जर रायडर ऑर्डर नाही घेते तिथं जाऊन, तर रायडरचे 5 रुपये कट करतात. पण त्यांना हे नाही माहिती की रायडर आलाय तिकडे त्या जागेवर, ऑर्डर घ्यायला आलाय, सगळं करायला आलाय, जे काम आहे ते कळत नाही त्यांना. ते मी बोललो ना 2-3 तासानंतर त्यांचा मॅजिक पिन वाल्यांचा सपोर्ट टीमचा फोन करणार ते लोक. आता 2-3 तास तर मी तर येड्यावानी तर थांबणार नाही ना मित्रांनो. मी काय केलं पटकन मॅजिक पिनचं मी काय केलं, ते ऍप दुसरीकडे मी बोलत चला सोडा मॅजिक पिनचं, ते 5 रुपये तर माझे कट होणार. मी काय केलं, पोर्टर चालू केलं पटकन तिकडच, पोर्टर चालू केलं. मग मी वेट केला मित्रांनो, तिकडे वेट केलं मी खरं सांगतो खूप वेट केलं, काय की मी पहिलेच माझं डोकं जाम झालं होतं, एवढं मी फिरून येड्यावानी उन्हात आणायचं. मग तेवढंच काय होतं मित्रांनो, मला एक मॅजिक आपलं पोर्टरवरती मला एक ऑर्डर येतो मित्रांनो. मी तो ऑर्डर उचलतो आणि सरळ निघतो मी पिकअप लोकेशनवर. मग काय करणार मित्रांनो तुम्ही सांगा. आता एवढा मी परेशान झालतो ना, कारण की माझी दुसरी ऑर्डर होती सकाळची, दुसरी ऑर्डर, पहिल्या ऑर्डर मध्ये पण परेशान झालो होतो मी, दुसऱ्या ऑर्डर मध्ये तर असं झालं. मित्रांनो एवढं बेकार आहे ना, मी बोलतो रायडर लोकांची काही लायकी नाही, आमच्या लोकांची ना काही व्हॅल्यू नाही कोणाला. काय म्हणजे नाही का, माणसाची बोलतो नाही का, काय म्हणजे आम्ही पार्सल देतोय ना लोकांना जाऊन, तर लोकांना त्याची काही व्हॅल्यू नाहीये, काही हे नाहीये, खरं सांगतो. आता रेस्टॉरंट वाल्याला जर नाही द्यायची ऑर्डर, तर पहिलेच कर ना कॅन्सल. मी 5 किलोमीटर 5.5 किलोमीटर आल्यानंतर मी तुला कॉल करतोय, मी तुला विचारतोय, मग तेव्हा तू मला सांगतोय मला ऑर्डर कॅन्सल करायचे, करा. म्हणजे हे काय आहे, अरे तो 5 किलोमीटर 5.5 किलोमीटर आलाय उन्हात आणाचा, त्याची काय हाय काय नाही वेलू का. तू म्हणजे तुझ्या मनाने तुला ऑर्डर आली, तुझ्या मनाने म्हणजे रायडरला म्हणजे सगळं गरज आहे का, रायडर तुला फोन करून विचारणार का, हा बाबा असं आहे तसं आहे. ऑर्डर कॅन्सल झाली असेल, झाली ना मित्रांनो, तो आम्हाला पटकन मेसेज येतो, आम्ही तिथंच थांबतो, बाबा ऑर्डर कॅन्सल आहे. मग आम्ही कुठे कशाला पुढे जाणार, कशाला आमचे
गाडीचे पेट्रोल घालवणार. हा मित्रांनो, कोणाला शौक आहे का? मला ऑर्डर कॅन्सल झाली तर मला मेसेज येतो की ऑर्डर कॅन्सल झाली, तर कशाला पुढे जाणार? आता हे मी तिथं गेल्यानंतर फोन करतोय त्याला, मी ढूंढतोय इकडे तिकडे, म्हणजे शोधतोय कुठे रेस्टॉरंट, कुठे रेस्टॉरंट, फोन करतोय. फोन केल्यानंतर तो उचलून मला बोलतोय की आमचं रेस्टॉरंट बंद आहे, आमचा ऑर्डर तुम्ही कॅन्सल करा, तो ऑर्डर कॅन्सल आहे, ऑर्डर कॅन्सल आहे, ऑर्डर कॅन्सल असं बोलतो मला. आता ते सीन मला कळत नाही काय आहे. मी बोललो आता यार याशी मगजमारी करू, आता त्यांनी तर मला कॅन्सल बोला, पण याचं सोल्युशन मित्रांनो व्हायचं नाही. पहिली गोष्ट तर सोल्युशन नाही आहे गोष्टीचं, का माहिती का? आता मी बोललो समजा ऑर्डर कॅन्सल पण आहे, तर आता मी बोलणार मी काय करणार, मी मॅजिक पिनवाल्यांना मेसेज टाकणार, सर असं असं आहे, रेस्टॉरंट बंद आहे किंवा काय काय, मी एवढं बोलून मी मेसेज टाकणार. पण त्यांचा पटकन रिस्पॉन्स नाही येत ना, पटकन रिस्पॉन्स नाही ना, 2-3 तास तिथं थांबावं लागणार. तर 2-3 तास कोणी थांबत नाही ना मित्रांनो तिकडं. त्या ठिकाणी कोणी पागल असेल तोच थांबल ना. मी आता तिथं का आता बघा, मी इथं तिथंच थांबले बघा, मला माहिती ऑर्डर कॅन्सल होणार नाही ती, मी तिथंच थांबले. त्यांनी मला असं बोललं, मी तिथंच गाडी लावून, मी त्या गाडीवर बसून मी तिथंच मी पोर्टर चालू केला. मग मी विचार करायला लागलो मनामध्ये, यार काय सीन काय माहिती, सकाळपासून असं व्हायला लागले. एक तर माणूस एवढा कामासाठी निघतो, एवढ्या म्हणजे बोलतात नाही का, एक उमेद असते, एक हे असतं आपलं की बाबा चला काहीतरी काम करू, पटापट करून पटापट घरी जाऊ. तर काही नाही, तसंच मग बोंबलत फिरा. मी बोला यार काय मॅजिक पिन, कुठला ऍप चालू मला तेच कळत नाही. एवढं बेकार आहे ना डिलिव्हरीचं काम, काय सांगू मित्रांनो. वैताग आलाय, वैताग. वैताग म्हणजे ना काय बोलू आता, म्हणजे की काम व्यवस्थित नाही भेटत, काम व्यवस्थित पाहिजे मला, काम व्यवस्थित पाहिजे म्हणजे असं आहे. पण आता काम आपण करायचा विचार करतो, चांगलं काम करू काय, पण मित्रांनो असं होत असेल. आता हे मला काय ऑर्डर अजून आले नाही, इथं पोर्टरवरती ऑर्डर येत होती, पण जिथं मला जायचं तिथलची नव्हती येत. कारण की मित्रांनो कसं असतं, आता बघा पोर्टरवरती मी तेच ऑर्डर एक्सेप्ट करतो जे ज्या आपण होतो ना, मी जे ऑर्डर कुठली एक्सेप्ट करतो तुम्हाला सांगतो, जिथून आपल्याला परत येताना ऑर्डर मिळेल तीच ऑर्डर मी घेतो. कारण की माहिती का, कुठल्या कुठल्या जागेवर गेलो ना तर ऑर्डर भेटत नाही, तिथून येताना ऑर्डर नाही मिळत, तर तिथून असं खाली यावं लागतं. तर मी अशा ठिकाणी जातो, म्हणजे पुण्यालाच जातो, कारण की पुण्याहून येताना परत मला ऑर्डर मिळते. तर मी जास्त करून पुण्याचीच ऑर्डर उचलतो मित्रांनो. तर पुण्यालाच गेल्यानंतर ना परत इथे यासाठी ऑर्डरची कमी असते, कुठली ना कुठली ऑर्डर तर मिळतेच पिंपरी चिंचवडची. तर मित्रांनो मला एक ऑर्डर आली आहे, मी काय करतो, सरळ म्हणून मी निघतो मित्रांनो त्या पिकअप लोकेशनवर मी सरळ निघतो मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, मला सपोर्ट करा मित्रांनो. मी लय मेहनत करतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मित्रांनो प्लीज मला सपोर्ट करा, लाईक आणि कमेंट, तर तुम्ही तुमची कमेंट पण करा मला की तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं या मुद्द्यावर, तुम्हाला काय बोलायचं ते पण तुम्ही सांगू शकता मित्रांनो तुमच्या हिशोबाने. बाकी जे रायडर लोक असतील त्यांना माहिती आहे, कारण की जे रायडर असतात त्यांना सगळं माहिती असतं, बाकी लोकांचं सांगू शकत नाही. पण आम्हाला किती त्रास होता आम्हाला माहिती आहे. हे बघा तुमच्या समोरच मी दाखवलं तुम्हाला मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो आता डायरेक्ट जिथं मी पिकअप लोकेशनवर जाणार ना तिकडं तुम्हाला भेटतो मित्रांनो.
तो फाइनली दोस्तों मैं लोकेशन पे आ गया हूँ। अब ये जो है गेट पे एंट्री कराना पड़ता है, तो मैं वही करा रहा हूँ, क्योंकि गेट पे कोई भी सोसाइटी में जाएंगे तो आपको पहले गेट पे एंट्री कराना है। आपका मोबाइल नंबर, आपको किस विंग में जाना है, किस रूम नंबर पे जाना है, कस्टमर का नाम क्या है, सब मेरा नाम क्या है, सब पूछते हैं वो लोग। वो सब प्रोसेस करने के बाद ही आपको एंट्री मिलती है अंदर, नहीं तो आपको एंट्री मिलेगी नहीं। ये डिलीवरी के काम में ये सब रहता है। सोसाइटी में जाने से पहले अंदर आपको पूरी डिटेल देनी पड़ती है आपकी, तो उसके बाद ही आपको अंदर भेजा जाता है। तो मैं वही सब दे रहा था, मेरे सब डिटेल दे रहा था मैं, फोन फोन नंबर, नाम बीम सब दे रहा था मैं। तो फिर उसके बाद मेरे को अंदर जाने मिला। तो वही सब दे रहा हूँ मैं, अभी देखो क्या होता है, कितना टाइम लगता है इधर। ये सब देने में ये सब ज़्यादा टाइम इधर ही वेस्ट होता है हमारा, ये सब करने में। किधर पार्सल रेडी नहीं रहता है, किधर क्या नहीं होता है, किधर क्या नहीं होता है, तो इसमें सब टाइम ज़्यादा जाता है। ये देखो अभी उन्होंने मेरा मोबाइल लिया है हाथ में उन्होंने मेरा एंट्री करने के लिए। ये सब बहुत मगजमारी हो जाता है दोस्तों, क्या मालूम ये सब क्या सिस्टम है। ये पहले ऐसा सिस्टम होना चाहिए कि अगर आपके इधर कोई सोसाइटी के अंदर कुछ पार्सल देने या लेने आने वाला है, तो पहले ही वॉचमैन को बता दो आप। वैसा सब होना चाहिए। ये सब सिस्टम नहीं समझ में आता है कि अपन जाएंगे बताएंगे कस्टमर, फिर उधर से वो कस्टमर के पास जाएंगे, सब वो बहुत मगजमारी हो जाता है दोस्तों। तो वही सब करने में ही पूरा टाइम निकल जाता है हमारा। ये डिलीवरी का काम ही ऐसा है। इसके लिए कुछ सॉल्यूशन निकलना चाहिए मेरे हिसाब से, क्योंकि क्या है देखो ना, अभी इतना वेट इधर इधर ये सब करते बैठेंगे तो फिर कब काम करेंगे। हमको वही होता है कि फटाफट ले पार्सल, फटाफट जाए। या तो कस्टमर ने पार्सल जो भी रहेगा उनका गेट तक आके रुकना चाहिए कि अब कोई आने वाला है तो। हाँ, वैसा भी नहीं है तो वॉचमैन के पास दे के रखना चाहिए पार्सल। वैसा कुछ सिस्टम होना चाहिए, तो वैसा कुछ सिस्टम ही नहीं है। तो ऐसा सब है, डिलीवरी बॉय के साथ ऐसा सब होता है दोस्तों। तो जो भी होता है मैं आपको वही बता रहा हूँ, मेरे साथ होता है जो, मैं आपको वही सब इस वीडियो के माध्यम से बता रहा हूँ दोस्तों। तो अभी देखो मुझे सब फाइनली अभी सब हो गया, देखो इतना टाइम रुकना पड़ा, फाइनली सब हो गया। उसके बाद मेरे को अभी अंदर जाने मिलेगा। अंदर जाऊंगा, फिर गाड़ी लगाना कहाँ पे वो भी देखना पड़ता है। कहीं कहीं पे तो गाड़ी बाहर ही रखना पड़ता है, बीबी कहीं कहीं 19 पे लिखा है, गाड़ी बीबी अंदर 19, जा सकती है। बीबी पर 19, कहीं कहीं पे तो ऐसा होता है बीबी कि गाड़ी 19, आपको गेट के बाहर ही बीबी लगानी 19 है। इसमें ऊपर आप पैदल चल के इसमें जाओ, जो हाँ पार्सल रहेगा लेना है देना है, आप वो दे के लेके, वो सब मगजमारी होता है। तो ऐसा सब सीन है दोस्तों। तो अभी मैं गाड़ी लगाता हूँ, फिर जाता हूँ, लिफ्ट लिफ्ट रहता है, लिफ्ट में चढ़ के जाता हूँ, आपको दिखाता हूँ।
पाणी पाहिजे का? नाही पाणी. धन्यवाद. पेमेंट तुम्हाला हे चालेल? हो चालेल. त्याचा रिसिव्हरचा नंबर आहे, त्याला फोन करून द्या. हो चालेल. बघ ओके धन्यवाद. 905 सारथी शिवाजी. चालेल. तुम्ही ॲड्रेस बरोबर टाकले ना? हो हो. तो दोस्तों मैं आ गया हूँ नीचे गाड़ी के पास. तो अभी दोस्तों ये जो पार्सल है जो इसको लेके जाना है पूना, और इसका जो ड्रॉप डिस्टेंस है दोस्तों ये है कुछ 17-18 किलोमीटर का है ड्रॉप लोकेशन. तो दोस्तों मैं अभी आपको ये वीडियो को मैं यही एंड करने वाला हूँ, क्योंकि ये जो अभी मैं सीधा आपको बताऊंगा कि ये मैं कहाँ ड्रॉप है वो अगले वीडियो में आपको मिलेगा देखने को. ये कहाँ ड्रॉप होता है, पूना में ही है. मैं आपको बताऊंगा कहाँ ड्रॉप लोकेशन है और कहाँ कैसा मैं पार्सल कस्टमर को देता हूँ, सब मैं आपको अगले वीडियो में बताऊंगा दोस्तों. तो वीडियो अगर आपको अच्छा लगा रहेगा दोस्तों तो वीडियो को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करेगा दोस्तों. और कुछ बात रहेगी कमेंट में मुझे ज़रूर बताना दोस्तों. अगर ये बात आपको अच्छी लगी है, ये सही है या गलत है, जो भी रहेगा आप कमेंट में बता सकते हैं दोस्तों. तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, इसी के पार्ट में नेक्स्ट पार्ट में मिलते हैं दोस्तों. तो चलो दोस्तों, गुड बाय.